नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये 22 जुलै 2026च्या PM किसान सन्मान निधी योजना संदर्भातील सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्स आपण या बघून घेणार आहोत, पाहणार आहोत. ओके, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पुढील 2000च्या हप्त्याबाबतची नवीन माहिती, तसेच KYC संदर्भातील महत्त्वाची सूचना, लाभार्थी स्टेटस नक्की कसे तपासायचे, आधार आणि बँक खात्याबाबत कोणती काळजी घ्यायची, तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समोर आलेल्या एका महत्त्वाच्या अपडेटबद्दलही तुम्हाला माहिती जाणून घेऊन मिळणार आहे. ओके, आता हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर सध्या देशभरातील कोट्यवधी शेतकरी PM किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील 2000च्या हप्त्याची आतुरतेने वाट सध्या पाहत आहेत. मात्र 22 जुलै 2026 पर्यंत केंद्र सरकारकडून पुढील हप्ता जमा करण्याची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अप्रमाणित खोट्या तारखांवर तुम्ही काय जास्त विश्वास ठेवू नका. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजेच की KYC पूर्ण करणे अजूनही अनिवार्य आहे मंडळींनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC पूर्ण केलेलं नाही आहे त्यांचा पुढचा हप्ता अडकू शकतो. तुम्ही OTPद्वारे, फेस ऑथेंटिकेशनद्वारे किंवा जवळच्या CSC केंद्रात जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. जर KYC बाकी असेल तर ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. ओके, आणि लाभार्थी स्टेटसबाबतची एक महत्त्वाची माहिती आहे. ओके, आता ती म्हणजेच की ही तिसरी अपडेट आहे. ओके, आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याने PM किसान पोर्टलवर जाऊन आपला बेनिफिशरी स्टेटस जो आहे तो नियमित तपासून घ्यावा, ही तुम्हाला सांगतोय पहिल्यांदा. यामध्ये होणार काय, यामध्ये अर्जाची स्थिती, पेमेंट स्टेटस, हप्त्याची माहिती आणि बँक खात्याची नोंद योग्य आहे का हे तुम्हाला तपासायला बरं मिळेल. ओके, नक्की चाललं आहे काय, ओके, हे सगळ्या गोष्टी तपासणे आवश्यकसुद्धा आहे. आता आपण आधार आणि बँक खात्याबाबत थोडीशी महत्त्वाची सूचना बघून घेऊया. ओके, आता जर तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल किंवा नाव, खाते क्रमांक, IFSC कोड किंवा इतर तपशिलांमध्ये त्रुटी असतील, चुका असतील तर तुमचा पुढील हप्ता मिळण्याससुद्धा तुम्हाला विलंब होऊ शकतो मंडळींनो. म्हणून शक्य तितक्या लवकर ही जी माहिती आहे ती तुम्ही दुरुस्त करून घ्या जर चुकीची असेल काही तर. ओके, आता नंतरचे जे अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर आता पात्रतेबद्दल अपडेट आहेत या. ओके, म्हणजेच की केंद्र सरकार आणि राज्य प्रशासनाकडून लाभार्थ्यांची पात्रता नियमित सध्या तपासली जात आहे. ज्या लाभार्थ्यांनी चुकीची माहिती दिली असेल किंवा पात्रतेच्या अटी पूर्ण करत नसतील त्यांना योजनेचा या लाभ मिळणार नाही आहे. त्यामुळे सर्व माहिती अचूक आणि अद्ययावत बरोबर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे ही. ओके, अपडेट म्हणता येईल महत्त्वाची, ती म्हणजेच की काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना 2000च्या हप्त्याऐवजी 1 पैशाचा SMS प्राप्त झाल्याची घटना समोर आली होती. जर तुम्हाला माहीत असेल, लक्षात असेल. ओके, आता याबाबत सरकारने स्पष्टीकरण देताना हा जो आहे तो मेसेज आहे, SMS आहे, तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितलेले आहे. म्हणून अशा प्रकारचा संदेश मिळाल्यास घाबरू नका तुम्ही. ओके, अधिकृत PM किसान पोर्टलवर जाऊन तुमचे पेमेंट स्टेटस तुम्ही तपासून घ्या. आता प्रत्येक शेतकऱ्याने काय करावे ते सुद्धा पाहावे. ओके, सर्वप्रथम तुमचे KYC पूर्ण आहे का ते तपासा तुम्ही. आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असल्याची खात्री करा. PM किसान पोर्टलवर जाऊन तुमचा बेनिफिशरी स्टेटस नियमित तपासत राहा. नाव, खाते क्रमांक किंवा इतर तपशिलांमध्ये चूक असल्यास त्वरित तुम्ही दुरुस्ती करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फक्त अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या घोषणांवरच तुम्ही विश्वास ठेवा. ओके, आणि अजून एक महत्त्वाची माहिती शेवटची, 22 जुलै 2026 पर्यंत PM किसान योजनेच्या पुढील 2000च्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर झालेली नाही आहे. ओके, आणि अशाच PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा, सौर पंप योजना, कृषी विभागाच्या ताज्या अपडेट्स आणि महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी व्हिडिओला आमच्या लाईक करा. माझं हे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.